महत्त्वाची बातमी। आजपासून बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची मोठी फजिती होण्याची चिन्ह आहेत, कारण बेस्टचे 36,000 कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। काल आधी महापौर बंगल्यावरती झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती तोडगा निघाला नाही। त्यानंतर पुन्हा महापौर बंगल्यावरच बैठक घेण्यात आली, ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। मात्र त्यातही तोडगा न निघाल्याने संप होणारच अशी माहिती बेस्ट कृती समितीने दिलेली आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, संपाला सुरुवात झालेली आहे, रस्त्यावरती बेस्ट अर्थातच दिसत नसेल, काय तपशील? रेश्मा, खरं तर आताची जर आपण चित्र पाहिलं तर एकही बेस्टची जी बस आहे ती डेपोच्या बाहेर निघाली नाहीये। कर्मचारी जे आहेत त्या डेपो बाहेर उभे आहेत। त्यामुळे ज्या प्रकारे त्यांनी काल आवाहन केले की आम्ही आज मध्यरात्रीपासून जे आहे ते संप करणार आहोत, त्या आव्हानावर ते कायम आहेत। त्यामुळे कुठेतरी आज रक्षाबंधन आहे, सण आहे, त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांची कुठेतरी आता अडचण निर्माण होणार आहे, कारण लोकल नंतर आपण लाईफलाईन बेस्टला पाहतो। आज पुन्हा एकदा जी आहे ती शिवसेना प्रमुख, त्यासोबतच महापौर आणि बेस्ट कृती समितीची बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कुठेतरी तोडगा निघेल असं सांगण्यात येतं। रेश्मा, निश्चित। वेदांत, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान जोपर्यंत मुंबई महापालिकेचे आयुक्त लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी दिलेला आहे। तर मुंबईच्या महापौरांनी नेमकं काय म्हटलंय, दोघांच्याही प्रतिक्रिया आपण ऐकूयात। सर्व कामगार नेत्यांना विनंती केली आहे, आता त्या विनंतीला त्यांनी ऐकायचं नाही का तो त्यांचा निर्णय, आम्ही त्यांच्यावरती फोर्स करू शकत नाही। परंतु मुंबईकर जनतेवरती या बीएसटीचा संप कोणी लादू नये, मुंबईकर जनतेला बीएसटीची परिवहनची सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी आणि त्यांचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तो सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणाने प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय। त्यासाठी आम्हाला काही अवधी लागेल, कारण यातून मार्ग काढायला पाहिजे, बीएसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढायला पाहिजे। संप करून काय बीएसटी आर्थिक संकटातून बाहेर पडेल असं तुम्हाला आम्हाला कुणालाच वाटत नाही आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते संपावर जाणार नाहीत, काहीतरी आपल्याला एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल। आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आमची जी प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये बीएसटीचा कामगार हा महानगरपालिकेचा कामगार असल्याने त्याची सर्वस्व पगारापासून ते बाकी सर्व जबाबदाऱ्या हे महानगरपालिकेने घेतली पाहिजे। याचं जोपर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त लेखी स्वरूपात आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे आणि म्हणून हा संप आज मध्यरात्रीपासून हा संप सुरू होणार।